ना 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 पाणबुड्या म्हणजे अवतार कोण? हा आनंदाने आलेत ना? तेव्हा आनंदाने आलेत का ना? पाणबुड्याचं गाणं तर येणार नाही, मग कोणतं घ्यायचं? मी सांगू? सांगा मग सोबत घ्या. मारून नदक पडून खदक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला रे शेंदूर लावा देवाला. मारून नदक पडून खदक शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला रे शेंदूर लावा देवाला. त्याचा मान घेण्याच्या आधी आम्हाला तुम्ही ओळख द्या. हा पाणबुड्या नक्की अवतार कसं आहे? कोण आहे? रूप कोणतं आहे? हा भगत आहे, कुलाचा भगत आहे. कुठं बसलाय तो? देवळात कुठे बसला? दाखवल का मला? मूर्ती रूपाने बसलाय, तांदळा रूपाने बसलाय, तसाच बसलाय. कुठे मूर्ती रूपात दाखवा. आपले निपुण आहेत ना? असू द्या, आपले ते समजू. बोला, मूर्ती रूपात कुठे बसलंय? तेव्हा आनंदाने आलेत ना? पाणबुडे या शिवारात स्थान आहे. पाणबुड्याचं स्थान आहे का शिवारात? किंवा जे राहतं तिचं स्थान आहे का? हा आहे. तळ्यात आहे का? दारात आहे? कशात आहे? हा निपुणते कुलामध्ये देवाळात बसलेलं आहे, बरोबर आहे. कोणत्या रूपात आहे? इथं बसलाय का? तिथे बसवलंय का? आपण आरतीचा मान देऊ त्याला आनंदाने का? नाही तर हा रूप कोणतं मागतो ना मी? रूप कोणतं आहे? पाणबुड्या बोलतो आपण, मग यानं समजलं पाहिजे तू कोणत्या रूपाचं आहे. जसं मी म्हसोबाचं गाणं दिलं, कोणत्या रूपाचं ते द्याल तर आपण बोलू शकतो. बोला, देवा आनंदाने आलेत ना? त्या खंडोबाच आहे.
देव निघाला चंदन फुलाला बांधून मुलगा मल्हारी निघाला चंदन मल्हारी निघाला चंदन फुलाला बांधून मुलगा मल्हारी निघाला चंदन फुलाला बांधून मुलगा मल्हारी निघाला चंदन फुलाला बांधून मुलगा मल्हारी निघाला चंदन फुलाला बांधून बोला कोण आले जय मल्हार तेव्हा तुम्ही कोण आले कर बाबा का आम्हाला फक्त एवढीच ओळख द्या तुम्ही आनंदाने आले हे 2 गट मांडले तेव्हा मग तुमचा गट कोणता आम्हाला सांगाल का द्या भंडारा आम्हाला फक्त एवढंच द्या कारण खंडोबा भरपूर येतील आपण नंतर ओळख देऊ त्याची बरोबर कोणता आहे देवा तुम्ही सांगाल का बोला देवा हा नाही तुम्ही कडेपटावरून आला आम्हाला माहिती आहे या कुलामध्ये या देवारामध्ये तुम्ही बसलेत ना मग या कुलामध्ये देवारामध्ये आम्ही 2 गट मांडले या गटामध्ये तुम्ही कुठं स्थान आहात फक्त आम्हाला गटाची ओळख द्या आम्हाला बाकी काही नाही बोला बघा कोणत्या गटी बसलेत त्यांना भांडारूपी सांगा आम्हाला जरा पंढरपूर एलकोड बघा देवानी बरोबर घाटांची ओळख दिली दोन्ही देवांना भांडारा द्या स्थान पण द्या चला स्थान पण मागे चला घ्या भांडारा देवा हा भांडारा घ्या ना दोन्ही देवानी भंडारांनी ओळख दिली पण मला एक चेरोबाचं गाणं घ्या ना जरा चरोबा देवा या लवकर या रे लवकर करे उशिरा तुझी लाट डुंगरीच्या या लवकर या रे लवकर करे उशिरा तुझी लाट चरोबा देवा या लवकर या रे लवकर का उशिरा तुझी लाट डुंगरीच्या या लवकर या रे लवकर का उशिरा तुझी लाट चरोबा देवा या लवकर या रे लवकर करे उशिरा तुझी लाट डुंगरीच्या या लवकर या रे लवकर करे उशिरा तुझी लाट चरोबा देवा या लवकर या रे लवकर का उशिरा तुझी लाट
देवा आनंदाने तुम्हाला आम्हाला देऊ का आरतीचा मान? आहेत ना बसले देवारी? कुठे आहे देवाऱ्यात? कोणता देव पानपुड्या पहिले बसेल का देवारी तुमच्या? हा कुठे आहे मग तो? हा ठीक आहे देवा, मग आरतीचा मान देऊ. आमच्या हातून त्याचा नसेल झाला. ऐका नाही पुढे, देवाने शोधून बघितला, देव सापडला नाही म्हणजे महाराजांकडून काहीतरी चुकी झाली असेल असं समजून मी त्यांना आरतीचा मान द्या. त्या एक सुवासिनी या. थांबा थांबा, काय नका बोलू दादा, मी बसलोय ना, ट्रान्सलेशन मी करतो नंतर. या इकडून या, इकडून अशी आरती करा, इकडून घ्या आरती घ्या. पहिले देवांची करा ना, त्यांना द्या. तेव्हा आनंदाने तुम्ही नावाची गर्जना केली, ठीक आहे. पण शोधून सापडला म्हणजे निश्चिते महाराजांना काहीतरी समजलं नसेल म्हणून तो बनवला नसेल, बरोबर ना? असंच होईल ना आता? हा असंच समजू. तेव्हा एकदम आनंदाने आले, आनंदाने देवा कुलाचा सांभाळ करा देवा. हा सर्व तुझं एकच रूप आहे, कुल पण तुझं एकच आहे. चला भांडार देता हातात. एकदम शांत रूपीने देवा आले असता आणायला आपल्या घ्या स्थान, पण झाडाला तकलीफ नको, कुलाला तकलीफ नको. कुठेतरी मीच कमी पडलो वाटतंय, तर त्याचं बनवलं नाही. बरं देवा बनवू आपण. एलकोड एलकोड चला देवस्थान. या आरतीचा देवीचा घ्या. दीदी आहे इथं, पहिले इथं पप्पा कुठे तिथे त्या इकडे. त्या देवीचं गळ्यामध्ये माळ लोंबती, आंबा माझी मान खेळती. गळ्यामध्ये माळ लोंबती, आंबा माझी खेळती. सात बहिणी साती जरी बाया ग भयातव बंधुराय गयातव बंधुराया. साती जरी बाया ग भयातव बंधुराय गयातव बंधुराया. साती जरी बाया ग भयातव बंधुराय भयातव बंधुराया. साती जरी बाया ग भयातव बंधुराय भयातव बंधुराया. काय रुसल्यात? हा मग आम्ही देऊ ते मानपण घेणार, शांततेने आल्या स्थानाला जाणार. झाडाला तकलीफ द्यायची नाहीये. किती वर्ष झाडाला तकलीफ झाली? 2 वर्ष. 2 वर्ष मध्ये डोळ्यात पाणी पण आणलं, 2 वर्ष डोकंही धरलं. मग त्या सावलीचं बरोबर माऊली, हा तकलीफ नाही द्यायची झाडाला. गोंधळ त्या झाडाच्या कुलाचा बांधलाय. मग त्या फुलाचा सांभाळ झाला पाहिजे, झाडाचा सांभाळ झाला पाहिजे ना. पहिले विचारायचं ते गोठवल होतं, काय बोलतात त्याला तुम्ही, आजवल होतं, त्याला काय द्यायची, ते आता देतात का? मग त्या वाया वाया आलाच ना. ही मुलगी कोणची? तिच्या मम्मीची. मम्मी कोणाची मुलगी? त्यांची. मग ती लाईन आलीच ना. दिला नाही, 2 वर्ष दिला म्हणून 2 वर्ष धरला. हा नाही म्हणून तर बोलतो ना. ते आजोल म्हणजे नक्की काय हेच लोकांना माहित नसतं. त्याला फक्त यालभूत बोलतात. मी यालभूत नाही बोलत, त्याला साथी बायाच बोलतात. तो वाढता ताण आहे, त्याही ताण आड. बरोबर माऊली?
मोकळं करायचं एकदम. जरा तकलीफ द्यायची नाही. जे का असं भेटेल तुझं तकलीफ नाही द्यायची. मला सांगा हिच्या मामाकडे किती घात झालं, किती पडकं पडलं, हा किती त्रास चालू आहे, चालूच आहे ना. कमी वयामध्ये कोण गेलं, हा हा मग आपल्याला आहे. जर गोंधळ मानलाय जे झालं ते गेलं, याच्या पुढे झालं पाहिजे का, नाही झालं पाहिजे. मला ते वारं आलं, मी तिचं देवीचं रूप देऊन गोंधळामध्ये देव पण बनवला असता. महाराज एक रात्री गोंधळ घातला असता, देव खेळवला असतं, गेला असतं, त्रास पण झाला असता. पण मी कुठेतरी चुकल्यासारखं मला वाटलं असतं. माझ्या देवीचं जर मी गादी मांडतो तर मला जर समजत नसेल तर मी गोंधळ घालावा नाही. जर तिच्या अंगात आला असं, तिला देव बनवलं असं, देवी तयार झाली त्या अंगात आला म्हणजे साथी असं आरती केली का झालं. माहीत ठेवा काय नसतं समजलं. बाळ कमी वयामध्ये पुढच्या अंगात आलं, किती मजा वाटली असती. गोंधळ सक्सेस. गोंधळ सक्सेस म्हणजे अंगात आलं म्हणजे गोंधळ सक्सेस नाही. गोंधळ घातल्यानंतर अंगात आलेली सावली ही देवी सावली आहे का बाहेरची सावली आहे काय आहे हे जर ओळख त्या धाराने देता आली, त्या महाराजाला देता आली तरच हा गोंधळ सक्सेस आहे. नाही तर आम्हाला कशाला बसवलं इथं. मग या माऊलीला 2 वर्ष खाण्यात दिलं नाही. लोक असतील बोलतील काय यांचं येलबूत काय असेल ते. ताल नाही करायचा, मोकळं करते मी तुला. आल्यास चांगलं जायचं. 2 वर्ष खाण्यात दिले, तिथून तिला त्रास चालू झालाय. हा त्याच्यामध्ये 2 पट्टे असतील. हा आता आपल्याला काय करायचे, फक्त 10-20 रुपयाचं काम करायचे, तिला मोकळं करायचे. बरोबर आहे. एक नारळ घ्या, नारळ घ्या. ते फेकलं ना का ते डोल्यात गेलं. एक वेळी घ्या. 3 दिवस जागरण झाले गोंधळ लगोपाठ. आणि 8वा गोंधळ आहे का लगोपाठ आहे. फक्त 1 दिवस ब्रेक घेतला जेजुरीला जायला. त्याच्यामुळे त्यांना कसं आहे माहितीये, थोडं सांभाळून घ्या. हा तुम्ही पण सोबतच. तुमची बाई कुठे घरी आली नाही का. मग आता एक बाई येईल का कोणी मदतीला. तुम्ही घेतली खोबऱ्याची वाटी घ्यायची. खोबऱ्याची वाटी घ्या. ती ओढणी घेतली ती चिडचिडपणे काम करते ना. काय पाहिजे होतं तिला आता सध्या, काय पाहिजे होतं घेतले नाही तुम्ही तिला. ड्रेस पाहिजे होता का, काय पाहिजे होता. नाही नाही देवीचं काय तर राहिलेच छंद तिचं. तुम्ही आई का, हा काकी आहे ना. आता फक्त एवढंच साखर घालायचं देवीला. जे का असेल नसेल, आता तिचं वय कमी आहे, ते जर अंगात राहिले तर ते देवी आहे, त्याला काय अडचण नाहीये. पण ते वाढतंय. आपल्याला काय करायचं, तिला त्रास नको. तर 2 वर्ष दिला नसेल तर 2 वर्ष इकडं जाणवलं येतं. त्याला त्रास आहे, मला रडवतेच म्हणजे ते रडतंय काय तरी सांगतंय. हा नाही सगळं तुम्हाला कुलामध्ये ना म्हणजे घरामध्ये फटके पडलं कमी वयामध्ये हे, तर ते त्यांनी नाही तिने सांभाळला असता, दिला असता. हा फटका दुसऱ्या माणसाने दिलाय, दुसऱ्या सावलीने दिलाय. कोणती शेती कुठे तुमची, तिथं काय आहे. ओ जरा मजाक मस्ती तुम्हाला करायची का. मी बसू बोलतो ना, त्यांना त्रास किती लेकरू बाळू गेलाय तुमचं. पण दुःख नाहीये, मला पण दुःख आहे. शेतीवर कोणता देव आहे सांगा. त्याला काय देता, कोंबडा देत नाही. पहिले द्यायची का नाही माहिती. मग देवीने त्रास नाही दिला तर त्याने पण नाही दिला, हे नंतर भाग आहे. पण देवीचा गौरी तो असू शकतो. आज त्यांना ते सांभाळलं असतं, त्याने तुम्हाला सांभाळलं असतं. आता आपण एकच साखर घालायचे. मला 2 गोष्टी लागू. या लेकरी बालीजवळ ती साथीबाईनी आहेत. तुमची जी शेती आहे त्या शेतीच्या इथे जे दगडी तिथं तो बसलेला आहे. थापा म्हणजे कोण, नारळामध्ये त्याचं भागत नाही. अशी जी का शेती यांची सरळ अशीच गेली ना. हा आणि ते पाणी कुठे अडवलंय, त्याच्यात देवी कोणती डुबली माहितीये का. हा हा पण काय त्याच्या आतमध्ये
देवी त्याच्या आतमध्ये यो जो जातो ना यो यो ग असा सरळ सरळ गेला तिच्या आतमध्ये, त्याच्या आतमध्ये कुंड म्हणजे विहीर आहे. त्या विहिरीच्या आतमध्ये काय आहे म्हणून बोला रस्ता खोला, तिची रस्त्याची जागा सोडा, रस्त्याची जागा खोला. आपल्याला तिला साकडं घालायची माऊली. किती कुंड आहे तिची, असं विहिरी किती आहे तिथे, बरोबर आहे. देवी किती आहे, हो म्हणजे बाहेर जायचे ना आपल्याला. हे आजूबाजू म्हणजे जाणाऱ्या बाया, त्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्या पुढच्याकडे झाल्या, पुढच्याकडे जातील. आपल्याला घालवायचेच ना त्यांना तिथं, माहित आहे. म्हणून तर मी रस्ता मोकळा करायला सांगलाय ना. मी रस्ता का मोकळा करायला सांगलाय, त्यांची फेरी जायची, इथून फेरी जाताना त्यांच्या घुंगराचं पंचायत छान 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 करत जायच्या त्या. म्हणून बोला रस्ता मोकळा करा. मोकळं केल्यानंतर त्या पाण्यात डुबल्या ते जाऊ द्या. आता आपल्याला आपलं घर मोकळं करायचे, पण रुपये एकच, फक्त एक सकाळ ना. जशा ज्या 7 कुंड आहेत, किती 7 कुंड आहेत. 7 कुंडांच्या मध्ये जाता जाता पहिले यांचा देव लागतो, बरोबर का. जाता जाता लागतो. त्याच्या पुढं वीज पडलेलं कोणतं झाड माहितीये का, वीज कुठे पडली होती तिकडे, चरल राहा. त्रास होतो तुला, मला माहित आहे. आता काय करा माहिती का, 2 कवडं बोलायचं 7 बायांचं. मी तिला साकडं घालतोय, जे का असेल तुझं घे, मोकळं कर. हा मोकळं करता त्याच्या पाण्यात डुबल्यात, त्या डुबवल्या का डुबल्या, तो भाग नंतर येतो, गावाचा प्रश्न आहे. मला फक्त ते सांगलं होता, जाताना माझा रस्ता मोकळा कर. जर रस्ता मोकळा केला नाही तर मी सगळ्यांना घेऊन नाचवीन. तर आता आपल्या साकडं फक्त येड्याबाईंचा किंवा साथीबाईंचा घ्या तुम्ही. 5 टाइम त्यांना हे करा, नंतर आरती करा, ओटी भरून आरती करताना. आणि बोलताना एवढं बोला, झाडाला त्रास नको, जे का असेल याच्याने मानपान घेऊन मोकळं करा. फुलांचा गजरा बयाना, फुलांचा गजरा बयाना, रेशमी रुमाल कांदा गवळ्याला, हो 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 रेशमी रुमाल कांदा गवळ्याला. रेशमी रुमाल कांदा गवळ्याला, हो 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 रेशमी रुमाल कांदा गवळ्याला. आई गावादेवी तुझ गावाची पांढरी, गावाची पांढरी, सारा गावचा कमळ करी, 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 गावाची पांढरी, सारा गावचा कमळ करी.
पावसाचा पडतो बंद झाली इकडे आले कोण आले गावचं पांढरेचा मला फक्त पाहिजे होता गावदेवीचा फोटो आहे कोणाकडे गावदेवी गावाची तिचा फोटो आहे कोणाकडे दाखवा आनंदाने आल्यात ना आलं तुम्ही भेटला ना कोणी अजून जाणकार आहे का पणजी भवानी म्हणजे काय हा नाही पणजी भवानी म्हणजे कोण पाटावर बसलेली भवानी म्हणजे कोण गाडी घ्या कोण मावली तुम्ही महालक्ष्मी पडगी भवानी म्हणजे पाटावर बसलेली लक्ष्मी लक्ष्मी कशी बसते लक्ष्मी तर कशी असते जी मान्य असते ना ती कशी असते आवडे आनंदाने आले ना तुमचं हल्ली कुंभाचं मान भेटलं माझा तुम्हाला सुवासिनीचं मान देऊ तर हे पाच जणी हा तुमच्याकडे ठेवा मला तेवढंच पाहिजे होतं आनंदाने आले ना आपल्याला वीस पुस्तक कुणाची आहेत ना बसले कोणत्या गटी बसले कोणत्या गटी बसल्या तुम्ही देवाला बसल्यात का आनंदाने आले ना मी फुलाचा उद्धार करणार का फुलाचा उद्धार करणार का मला
पाणी आणलं गेलं महालक्ष्मीचा घ्या. आमच्याकडे लक्ष्मीचा घेतला ते चालेल. लक्ष्मी आई लाड लाड रे, लक्ष्मी आई लाड लाड रे, भगतरी लाज राग दरे लाज राग, लक्ष्मी आई लाड लाड रे, भगतरी लाज राग दरे लाज राग, दरी लाज राग बरी दरी लाज राग, दरी लाज राग बरी दरी लाज राग, लक्ष्मी आई लाड लाड रे, लक्ष्मी आई लाड लाड रे, मनीषा दरी लाज राग दरे लाज राग, बरी लाज राग दरे लाज राग, बरी लाज राग दरी लाज राग. बोल माऊली कोणत्या रूपात आल्यात? महालक्ष्मी. गावदेवी कोणत्या रूपात आले? महालक्ष्मी. प्रत्येक गावामध्ये गेले तर तुम्हाला गावदेवी कशी दिसते? मूर्ती उभ्या उभ्या रूपात दिसते. कशी असते? उभ्या रूपात असते. तिला बोलतात गावदेवी पांढरी. ती फिरती असते. आणि देवळात बसवतात. आणि गावदेवी कधी कोणत्या रूपात बसवतात? तुम्ही कोणते रूप बोललं? पडकी भावानी. का बसवतात? गावदेवी गाव कुलामध्ये पलंगावर लक्ष्मी रूपातच बसली जाते. आता याच्यातच मेन प्रश्न आहे, तो पुढचा मी सोडवेल तुम्हाला. माऊली आनंदाने आल्यात. हे 2 देणं तुम्ही दिलं बरोबर. आता याचं आम्ही काय करायचं? पुरी बांधून द्या. झाडाकडे द्यायचं. मला तेवढंच पाहिजे होतं फक्त. खूप दिवस तेच मागत होती पण कोणच देत नव्हतं. काय देत ना? आज मिळालं ना. बघ तुझा शिवाय जो आम्ही मानपान केला. माऊली आनंदाने नाही. तुम्हाला मान्य आहे ना? लक्ष्मी रूपात बसले. कोणती? नॉर्मली गावदेवी उभ्या याच्यात असते, उभ्या रूपात असते. आणि देवारात बसताना पणगी भवन म्हणजे लक्ष्मी रूपात. काहीकांची सोन्याची असते ती, त्याला बोलतात सोन्याची लक्ष्मी. मग आपली पण त्याच्यामध्ये बसलेले. आणि गावामध्ये तिचा जो आकार उकार आहे तो कोणत्या रूपात आहे? पडकी भावनी म्हणजे लक्ष्मी रूपात. म्हणून ती आली दावत आपल्याकडे. तिला काय पाहिजे होतं? फक्त हळदी कुंकवाचा मान. परंतु माऊली ते पुढचं घे. चल घरचं या. माऊली झाडाला तर असं झालं पाहिजे. आनंदाने आम्ही तुमचं हळदी कुंकवाचं मान दिलं. झाडाचा सांभाळ, फुलाचा सांभाळ, फुलाबरोबर या गावाचा सांभाळ माऊली करणार ना. जशी तू लक्ष्मी आहे तशी या कुलामध्ये तुम्ही लक्ष्मी रूपात नांदणार का? झाडाला तकलीफ नाही. देवी हा बोला. हा मागितल्यावर हा देत नाही लवकर. तुमच्या गावदेवीला फक्त काय मागत नाही, फक्त हळदी कुंकवाचा मागते. सुवासिनी ज्या असतील त्यांनी मंगळवारी जाऊन जमल तसं त्या गावदेवीला जाऊन हळदी कुंकवाचा मान द्या. हा बस एवढं तिचं म्हणणं आहे. माऊली आता याच्या पुढे झाडाचा सांभाळ कराल. अज्ञान बालक आहे. हा झाडाच्या हातून काय चुकी झाली मला मार करत असतील तर करे. करतील ना हळदी कुंकवाचा मान. आपल्या कुलामध्ये पण लक्ष्मी रूपात पाहिजे ना देवी. लक्ष्मी रूपात पाहिजे ना. हो का नाही? जोर बोला ना. हो माऊली हळदी कुंकवाचा मान देणार आपल्या देवारी.
म्हणजे लक्ष्मी नांदणार माऊली नांदणार तुम्ही या कुलात. हा चला 5 जणी हळदी कुंकवाचं मान द्या. हे घ्या तुम्हाला घरात येऊन देवाला ठेवा फक्त या 5 जणी आरती करा हळदी कुंकवाचा मान द्या. सांभाळ करायचं जे का असल असल. हा तेच की बाजूला घ्या माऊली तुमचा हळदी कुंकवाचा मान घ्या. घ्या हळदी कुंकवाचा मान घ्या. एक गोटीचं सामान घ्या. थोडी घ्या मग थोडी हा जवळ ठेवा ते आवाज द्यायचं फक्त. हा होते बघा नाही नसू दे कधी तिला असं जर काय अडचण आली तर तिचं आम भरणं असं चालतं मागे चहा झाला असेल तर बसून द्या कपामध्ये. काही लक्ष्मी रूपात आले लक्ष्मी तुम्हाला इथे कोण लेडीज आहे त्यांच्याकडे ब्लाऊज पीस आहेत का कोणाकडे आहे का ब्लाऊज पीस. माऊली घ्या आणि पोती गोळा करून केस बांधा तिचं.
नेले परत तुझा संबळ वाजला सांगा मग गजर करू. कोण आहे? ओळख द्या मला आधी. ओळख द्या. तुमची जे होतं ते आम्ही सोडलं बाजूला. आता तुमची ओळख द्या. द्यावं लागलं लवकर. पूर्ण झाड मोकळा करील, घर मोकळा करील, कुल मोकळा करील तुम्ही ओळख दिली तर. कोण आहे? कोण आहे? बोला लवकर. द्या गाणं. मारीला मंडप दारी केला जात भात वेग अंब गोंधळाला गोंधळाले घाट गोंधळाले घाट गोंधळाले घाट गोंधळाले घाट गोंधळाले घाट गोंधळाले आवाज दरी रात झुकी गंगा गाजाई गाला गंगा घाट गाला गंगा गाजाई गाला गंगा घाट गाला गंगा गाजाई गाला गंगा घाट अरे तुझे आजाई गाला बोला कोण आल्या? आता परीक्षा नका देऊ आमची. सांगा लवकर. कोण आहे? कोण आले? परीक्षा नाही घ्यायची आता आमची. बोला लवकर. कोण आहे? ओळख द्या आम्हाला. सत्तेचे आले असतील तर ओळख द्या आम्हाला. कोण आहे? देणार का ओळख आम्हाला? हा त्या झाडाला खेळते ठेवायचे असत. बघ जिथून आले त्याचीच ओळख द्या आम्हाला. जिथं भेट झाली त्याचीच ओळख द्या आम्हाला. बाकी ओळख तर मी केले. आता तुझी ओळख दे. कोण आहे? सांग लवकर. कोण आले? कोण आहेत पण? हा कुठून आलेत? कुठून आलेत? कुठून आलेत? कुठून स्थानावरनं आले तुम्ही सांगा. हा झाडाची ना तुझी कुठं भेट झाली? हा कुठे झाली? कुठं? तुळजापूरला भेट झाली. घ्या कारभारी आनंद झाला मनाला कारभारी आनंद झाला मनाला मला ग बाई जायत तुळजापुराला मला ग बाई जायत तुळजापुराला मला ग बाई जायत तुळजापुराला
तुमचा आपलं भेट झाली. म्हणजे तुम्ही या देवारी बसल्यात का? हा बसल्यात का? आम्हाला ओळख देणार का कोणत्या गटी बसल्यात? देव भंडारा घ्या, दोन्ही घ्या. हे लेणं दोन्ही आहे. बघा तुमचं लेणं कोणतं याच्यात? कोणतं लेणे बघ. दे घाटाची ओळख आम्हाला. कुठे झाली भेट? कुठे भेटलं झाड तुला? कुठे भेटलं झाड? बोल. कुठे भेटलं झाड तुला? कुठे भेटलं? बोल. मोकळं करून ये झाड पूर्ण. कुठे भेटलं झाड तुला? कुठं? बोल लवकर. कुठे भेटला? आणि घाटाची ओळख दे आम्हाला. कुठे? कोणत्या गटी बसलाय तू? हा द्या भंडारा. घ्या, आम्हाला ओळख द्या. काय कमी पडले का खुला करून तुम्हाला? काय कमी पडले का? हा काय कमी पडले का माऊली? हा झाली ना भेट तुमची? आनंदाने आलेत ना? मग झाडकर अडतंय. काय कमी पडलंय? हा आम्हाला फक्त घाटाची ओळख द्या. कुठे भेटलं झाड तुम्हाला? बोला. कुठे भेटलं? सगळ्या प्रजेला ऐकू द्या. कुठे भेटलं? हा कुठं? परीक्षा नाही घ्यायची आमची. मोकळ्या मनाने यायचं. कुलाचा उद्धार करायचा. बघ जे दुसरं रूप आहे त्याचं आम्ही मानपान दिलंय. त्याला बाजूला ठेवाता. तकलीफ नकोय. बोल कोणत्या गटी बसले तू? दाखव आम्हाला फक्त. पूर्ण झाड मोकळं करू आम्ही. बोल. आम्ही नाही सांभाळ करणार. तुझं तुला झाड सांभाळ करायचंय. प्रत्येक वेळी का आम्ही येणार आहेत का? बोल. द्या तुझं पुढे घ्या. हातावर परमेश्वरी चौकनात हातावर परमेश्वरी चौकनात हरी राम बाबाई तुझा करत जय जयकार. 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 हातावर परमेश्वरी दाखव कुठे बसले. या देवारी कुठे बसले आम्हाला दाखव. परीक्षा नको घेऊ आम्हाला. गाणं कोणतं गाणं? तो देव परीक्षा घेते तो. नको पाहू. आई राम बाबाई तू अंत नको पाहू. उशीर नको लावाई. उशीर नको लावू. 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 आई राम बाबाई तू उशीर नको लावू. आई राम बाबाई तू अंत नको पाहू. उशीर नको लावू मा. उशीर नको लावू. 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 ज्याने छल्ले त्याच्या मेंढ्या बसायचे तुला.
हा आमची परीक्षा नको घेऊ. ज्याने तुला बांधली होती, ज्याने थांबवलं होतं त्याच्या मेंढ्या बस. हा त्याच्या मेंढ्या बस. या कुलाच्या मेंढ्यावर बसायचं तुला. आता ज्याने तुला अडवलंय त्याच्या मेंढ्या बसायचे तुला, आमच्या मेंढ्यावर नाही. बरोबर ना? ज्याने तुला अडवलंय घे कालिका अवतार तुझा. घे कालिका अवतार. चल. मोठ्या रात्रीला कालिका जातीला शिष्या गोरी भक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा गोरे गेली तुझ्या रक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा गोरे गेली तुझ्या रक्ताचा. कालिकाय नमः ओम चंडिकाय नमः ओम कालिकाय नमः ओम चंडिकाय. याच अवतारामध्ये त्याचा नाश करायचंय. ज्याने या कुलाचा नाश करायला घेतलाय त्याचा घे. ओम कालिकाय नमः ओम चंडिकाय ओम कालिकाय नमः ओम चंडिकाय नमः. देवलग कोणता गडे तुझा? भाग घेतली कालिका तुझी बहीण पण सोबतीला मध्ये दिला आले. दाखव तुझा कुठे कोण आहे. माझा दंडाचा वीर कंगना कंगनाबाई कंगना दंडाचा वीर कंगना कंगनाबाई कंगना कंगनाबाई कंगना कंगनाबाई कंगना कंगनाबाई कंगना. त्याचा नावाचा मुलगा कंगना कंगनाबाई कंगना नावाचा मुलगा कंगना कंगनाबाई कंगना. यामध्ये राजा कालिका जातीला कालिका जातीला कृष्णा गोरे भक्ताचा कृष्णा गोरे भक्ताचा शिष्या गोरे भक्ताचा गोरे गेले तुझ्या रक्ताचा शिष्या गोरे भक्ताचा गोरे गेले तुझ्या रक्ताचा. ओम कालिकाय नमः ओम चंडिकाय नमः. त्या रूपामध्ये ये तुझे आता. मला हे तुझं पाहायचं रूप. दाखव तुझं आता कालिका रूप सर्वांना. चल दाखव. यासाठी मी कालिकाला थांबलो होते. तिच्या बहिणीच्या मदतीला तुला मला बोलवायची होती म्हणून मी कालिकाला थांबलो होतं. माऊली दोन्ही माऊलींना माझी विनंती आहे. बघा जर वेळ आली तर कालिका रूपात उभे राहणार तुम्ही आणि जेव्हा बसताना लक्ष्मी रूपात बसणार. माऊली तुम्ही बसणार का? बोला. ज्या लक्ष्मी रूपात देतो लिंबू आता देणार तुम्हाला सगळं भेटणार. आता यासाठी मी काय आवडीला जातो तुझे पायी अंबाबाई माझी आई ग. आवडीला जातो तुझे पायी अंबाबाई माझी आई ग. आवडीला जातो तुझे पायी अंबाबाई माझी आई ग. प्रेमाला जातो तुझे पायी
माऊली बघा सांभाळ कर ना आता कुणाचा. हा बघ ज्याने कोणी केलं असेल त्याचा कालिका उठली ती सांभाळणार. बरं आमच्या देवळामध्ये तू या रूपाने बसायचं. मी किती देव बनवून सांगितलं होतं नंतर? किती? नाही 2 पट्ट्या सांगले होते. कोणती? राती आणि राती म्हणजे कोणती गेली? कालिका. चौकी म्हणजे बसलेली ती कोण? भवानी रूपाची आपल्या कुलासाठीची बसले. राती आणि चौकी म्हणून मी कालिकाला थांबवली ती. कारण वेळ आला तिची गरज लागली ना आपल्याला. लागली का ना लागली ना. म्हणून मी सांगलं होतं कोणती पट्टी? एक राती एक चौकी. होती का देवारी? नव्हती. म्हणजे एक लक्ष्मी एक कालिका एक जरी आणि एक मरी. परंतु जे झाड केलं कुठे गेलं हे झाड केलं. याने सांगितलं पाणबुड्या. बरोबर मी पण सांगतो बरोबर आहे. पाणबुड्या तो रूप कोणतं आहे? तर एकीच्या जोडला कोण बसलाय आणि दुसरीच्या जोडला कोण बसलाय त्याची पण ओळख घ्यायची आपल्याला. बघूया आपला चेरोबा किती पावरचा आहे. मला बघायचंय. हा 5 जणी आता या दोघांना आरती करा. कुठे गेले ते झाड? या कालिकाचं बोलवा. कालिकाला बोलवणी करा. कालिकाला इकडे येऊ द्या. तुमची गरज आहे आपल्याला. कुठला माझा पदर बाई मी नव्हत्या भारात. कुठला माझा पदर बाई मी ब्लाउज पीस थांबा 2 मिनिटं. आपल्या इथल्या कोणी लेडीज आहे त्याने ब्लाउज पीस आहे का हिरवं? कारण तिची ओटी भरायची म्हणून तिला थांबवली ती ओटी भरायची. घ्या काय नाही त्यानंतर काय हरकाला घालते का? हे घ्या. तेवढी देवी आली ना. वेणी नारळ द्या सगळं पडपडा. अजून आहे का साडी? हा ही त्यांना देऊ परत. आता ते दादा कुठे गेलं? इथे वडील कुठे गेले? ते आपण जे तुमच्या पिढीचं आलेलं का होतं? ती घाणपण पहिले मी पोड केली. ती पोड केल्यानंतर तिचा मान देऊन तिला कुठे पाठवली? स्थानाला. म्हणून रूप आलं. म्हणून तुळजापूरला जाताना पहिले तिचं दर्शन होते. ती कुठे बसले कोणाला माहिती आहे? तुम्ही तुळजापूरला सर्व गेले. तुळजापूरमध्ये 2 मंदिर आहेत. एक तुळजा भवानीचं आणि खरं म्हणजे जिचं पहिलं दर्शन व्हायला पाहिजे तिचं दर्शन आजपर्यंत कोणी घेतलं नाहीये. कोणी जर तुळजापूरला गेलं तर चौकशी करा. तिला बोलतात येडामाई. काय बोलतात? तिला पहिल्या रूपामध्ये ती येताना येडामाई रूपात बसताना ती बहीण आहे तिची. तसं या झाडाकडे कोणतं रूप आलं पहिलं? येडामाई. म्हणजे जे आपण आवजी बोलतो ते येड रूप. म्हणजे ते बाया येड्या बाया असेल ना त्या राहिल्या तर त्या अंगात मुरल्या तर आईच्या मुलीकडे मुलीच्या मुलीकडं. पहिले त्यांना कुठे सोडले आपण? पाण्यात. जिथं तुम्ही सोडायच्या तिथं. म्हणून बोला दंड खोला. मग तिथं दर्शन घेतल्यानंतर तिला बोला आता तू बाजूला हो. माझी आई मला येऊ दे समोर. म्हणून ती आई रंगात आली. अहो आईचं डोळं बंद होतं ना. आई रडत होती. तुमच्या आईचं डोळं खुलं होतं का? नव्हतं. तसं तिच्या झाड आहे तिचं डोळ्याला तेच बंद होते. ते खुलं करायचं होतं. आता जो तिला असलेला त्रास 2 वर्ष 4 वर्ष आजारपणा आता जर आलंय तर ती सांभाळ करेल. किती ओटी त्यांची यांची पण एक ओटी लागेल. ठीक आहे. एक नारळ 5 जणी या. बोला आपल्या माऊलीला गेले तिला बोलवा ओटी भरायची तिची. हो जेवलेत ना? परत तुम्हाला जेवण देऊ आम्ही. नको आता बोलवा तिला. बोलवा तिला. कोणतं बोलवतात कसं? कसं होतोय? नाही तुम्ही त्या दिवशी गाणं घेतलं होतं. गावदेवी जेव्हा गेली कुठं रानात गेली बघा. काल रानात गेली. तुम्ही तिला बोलवणी केली कशी? तुझा गाणं परत यावा. कोणता गाणी दे? हे गायक ना मला सांगायला लागतं. ते गाणं आठवत नाही ना मग कालचं. कोणता? तुझा रथ परत यावा यावा यावा. रथ माघारी यावा. नाही याहीच बोलेलं गाणे कालचं. आई तुझा रथ मागे येऊ दे आता. गेली नाही. संध्याकाळी आठवत नाही. आठवू आम्ही थांबतो. रथ माघारी फिरावा. ते बसा 5 जणीचं काम आहे. काय नाही जेवलं परत जेवा.
आपल्याला करायची तर पूर्णच काम करायचे, नाही तर करायचं नाही. कुछ हटके करणे का? हा बरोबर ना हो. हटके करणे का ना आपला काहीतरी गावोगावी गोंधळ नुसता देव खेळलं चाललं. आपलं देव आलं, देवाच्या मागं पण इडा बिडा असं झाडाच्या मागं, ती पण काढायची ना देव पण काढ. पण देवाने ओळख, आपण नाही ओळख द्यायची. रथ माग फिरावा फिरावा. हा 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 देवीचं डोळं उलट फिरायचं. हा मग समजून जा ना, उलट फिरायचं म्हणजे देवी डोळं उघडा सांगते इथे का? हा आली ना ती. आणि हिचं पण डोळं दुखात का 2 वर्षापासून योगा योगा असतो तो. पण ती जी सावली होती ना तिचा एकदा करून घ्या असं त्याला गोड्यात टाकला. पण रथ मागावा फिरावा. रथ गेला ना आपल्या तिकडं कांद्या. आला दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा गोंधळी सांगे गावनी गोंधळी सांगे गावनी अंबाबाई आली पावनी भक्त घरी अंबाबाई आली पावनी भक्त घरी माऊली या स्थान पण घ्या, आम्हाला तुमचा मान सन्मान करू द्या. आता या 5 जणी या माऊलीची आरती करा. आरती केल्यानंतर दोन्ही माऊलींचं बोला बोला काय सांगा. गजर करू कोणतं? कालिकाचं. दीदी इकडे तू पूर्ण मोकळं करायचा घ्या. त्याने उडबस चालली त्यांची नुसती घ्या. लय गाणी झाली, लक्षात नाही कोणत्या गाणं नाही तो नाही कालूबाईचा घे ना काय काळूबाईचं आपल्या भाषाने कालूबाई पाहिजे. नाही काळूबाई ना काळूबाईचं मांडर सापेच्या झाडाला फुलवयाला पांढरा सापेच्या झाडाला फुलवयाला पांढरा तुमचं जे ओटीचं आम्हाला देऊ का? या त्यांची लय उठबस झाली. या आरती करा. पहिले देवाला करा, मग दोघींचा करा, मग या दोघींना घेऊ आपण. देवाला ठेवा.